हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। संध्याकाळी नरेंद्र मोदींचा शपथविधी। भाजप नेत्यांच्या शक्ती प्रदर्शनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन सजलं। पंतप्रधान मोदींकडून शपथविधी आधी राजघाट आणि वाजपेयींच्या समाधीस्थळी अभिवादन। मोदींकडून वॉर मेमोरियललाही भेट। गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र आणि शिक्षण ही खाती भाजपकडेच राहणार। एनडीएतील प्रत्येक मित्रपक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार। जेडीयूच्या लालन सिंह आणि रामनाथ ठाकूर यांना मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांना मंत्रिपदासाठी फोन। गडकरी, राजनाथ सिंह तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार। तेलुगू देसम पक्षाचे 2 खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार। राममोहन नायडू आणि चंद्रशेखर पेंसांचे नाव मंत्रिपदासाठी निश्चित, सूत्रांची माहिती। एनडीए सरकार जास्त दिवस चालणार नाही, ममता बॅनर्जींचं मोठं विधान। सीएए, एनआरसी, एनडीए सरकारला रद्द करावं लागेल, ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया। नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं शरद पवारांना निमंत्रण, मात्र पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत, सूत्रांची माहिती। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार। भाजपकडून रक्षा खडसे, नारायण राणे, नितीन गडकरी, पियुष गोयल यांची नावं चर्चेत, सूत्रांची माहिती। पवार गटाची दुपारी 2 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक। शरद पवार सर्व खासदारांना मार्गदर्शन करणार, तर दुपारी 3 वाजता पवारांची पत्रकार परिषद। सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं पुन्हा उपोषण। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। जरांगे सगळे सोयरेंच्या मागणीवर ठाम। उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवारांची भेट। शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या भेटीनं चर्चांना उधाण। मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवणार। पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। भुयारी मार्गातील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं सामानाचं नुकसान। अनेक भागातला वीज पुरवठाही खंडित। पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असताना वसईत मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला। खचलेल्या महामार्गामुळे प्रचंड वाहतूक कोंडी। रत्नागिरीतील धामणीमधील संरक्षक भिंतीजवळील रस्ता खचण्याची भीती। रस्ता खचल्यास मुंबई गोवा मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता। मुंबई महानगर क्षेत्रात पावसाचं आगमन। मुंबईसह ठाणे, मीरा भाईंदर परिसरात सकाळीच पावसाची हजेरी। पावसाच्या सरींनी मुंबईकरांना दिलासा। राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचा जोर वाढणार। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिवमध्ये पुढील 48 तासात पावसाचा अलर्ट। नीट परीक्षा दिलेल्या 1500हून अधिक विद्यार्थ्यांच्या ग्रेस मार्कांची फेर तपासणी होणार। 4 सदस्यांची समिती गठीत। नॅशनल टेस्टिंग एजन्सीची माहिती। आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेत आज कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार। भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला रंगणार। दोन्ही संघ सज्ज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।